नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसानंतर चला एक व्हिडिओ बनवावा असं मनात वाटलं. आज सकाळपासूनच एक चर्चा चालू आहे. चर्चेवरच काही बोलावं असं मला वाटतं. मित्रांनो, सकाळी पोस्ट होती की 5,000 रुपयामध्ये व्हिडिओ शूटिंग करून मिळेल आणि आमच्या फोटोग्राफर मित्रांनी ती फेसबुकवर लाईव्ह केली. सध्या आता सीझन चालू होता आहे आणि प्रत्येकजण काही ना काही या सीझनमध्ये नवनवीन स्कीम आणत असतो. सर्वप्रथम आपण एक समजून घ्या की आज जी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे ती परिस्थिती काय आहे. सर्वात जास्त होत आहे तर आपले जे जुने छायाचित्रकार आहेत की ज्यांनी स्टुडिओ मांडून बसलेले आहेत किंवा आउटडोअरवाले सुद्धा असतील, अशांकडे काम नाही. आता काम नाही याचे दोन कारण असू शकतात. सर्वप्रथम कारण म्हणजे आम्ही नवीन टेक्नॉलॉजी विकसित केलेली नाही. जे जग समोर चाललं आहे त्यानुसार आम्ही चालत नाही, किंवा आमचे रेट्स आजच्या परिस्थितीला जोडून नाही. आणि आमच्या मित्रांनी म्हणल्याप्रमाणे लग्नाची पत्रिका हातात मिळाली किंवा कुठून तरी माहीत झालं की यांच्या घरी लग्न आहे, तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना ऑर्डरसाठी कन्व्हिन्स करतो. मग कन्व्हिन्स करत असताना आपण एखादी जो आपल्या असोसिएशननं ठरवलेले रेट्स आहे त्या रेटमध्ये का बरं कन्व्हिन्स करत नाही. त्या रेटमध्ये आपण कन्व्हिन्स करावं. दुसरं, आपलं काम चांगलं आहे आणि त्या कामाला चांगलं टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला चांगले रेटसुद्धा घ्यावे लागेल. अगर तुम्ही अशाच प्रकारे कमी रेटमध्ये काम करत जाल तर समोर जाऊन आपली परिस्थिती खूपच खराब होईल. पुन्हा दुसरा एक मुद्दा असा की पहिले मुलाकडून आणि मुलीकडून असे दोन फोटोग्राफर राहत होते आणि दोघांचे काम वेगवेगळं राहत होते. त्यामुळे एका वर्षात समजा 2,000 लग्न असतील तर कमीत कमी 4,000 फोटोग्राफर्स लोकांना काम मिळत होते. परंतु परिस्थिती खूप चेंज झालेली आहे आणि ते करण्या आपणच अग्रेसिव्ह आहोत. आपल्याच फोटोग्राफर मित्रांनी दोन्हीकडलं काम मीच करून देईल असं बोलून ग्राहकांना कमी पैशात पुन्हा काम कसं देता येईल यावर आम्ही त्यांना विचार करण्यास एक वेळ दिलेला. त्यांना आम्हीच समजून सांगतो की मुलीकडूनही आम्हीच राहतो, मुलाकडूनही आम्हीच राहतो. त्यामुळे होत काय आहे तर जे आपले फोटोग्राफर्स लोकांना काम राहायचं त्या कामामध्ये कुठेतरी कमीपणा होता. काम कमी मिळत आहेत आणि आपले फोटोग्राफर्स ची परिस्थिती दिवसेंदिवस पुन्हा पुन्हा वाईट होत चालली. कृपया आपण असं ग्राहकांना काही समजावून सांगू नका की त्यामुळेच आपलाच हा छायाचित्रकार जो भाऊ आहे दुसरा त्याला ते काम मिळायचं, ते काम मिळणार नाही. शक्यतो आपण
एकाच पार्टीकडून आपला ऑर्डर कन्फर्म करावा, दुसऱ्या पार्टीचा ऑर्डर हा तेथील स्थानिक असो किंवा त्यांच्या संबंधातील कोणी फोटोग्राफर्स असो त्यांच्या माध्यमातून कसं मिळेल यावर आपण सर्व छायाचित्रकार मित्रांनी विचार करावा. एक दुसरी गोष्ट अशी येत आहे की आपण झगडत कुणासोबत आहे, ही परिस्थिती निर्माण करणारे लोक कोण आहेत. ही परिस्थिती आपल्यावर ज्यांनी निर्माण केली आहे ते नवीन फोटोग्राफर्स, ते नवीन पिढीला मध्ये नवीन काहीतरी लोकांना देत आहेत आणि आपला जे काम आपण आजपर्यंत त्यांचं करत होतो त्याच्यावर कुठेतरी आपल्याला कमीपणा येत आहे. परंतु त्यांच्यासोबत लढाई करण्यापेक्षा आपण हे आपसात लढाई करण्यात काही अर्थ राहणार नाही, हे सर्वांनी पहिले समजून घ्या. आपण जोपर्यंत संघटित आहोत आपण टिकून सुद्धा राहणार आहोत. आपापसात असे रेट्स कमी करून किंवा काही स्कीम आणून प्रलोभन घेऊन या परिस्थितीत लढाई आपण करू शकणार नाही. या परिस्थितीसाठी आपल्याला सर्वांना एक होणं काळाची गरज आहे. लोकांना जे आपले ग्राहक आहेत त्यांना ते तुम्हाला समजावून सांगावं लागेल. आणि आज आपण दिवसभर जी चर्चा केली, आपले विचार मांडले, मी सर्वांचे याच्यात धन्यवाद मानतो. आणि संबंधित ज्या तहसीलीमध्ये असे जे बॅनर्स लागले आहेत त्या संघटनेने, तिथल्या संस्थेंनी एक मीटिंग घेऊन अशा ज्या पोस्ट व्हायरल होत आहे, आपल्याच तालुक्यातले कार्यकर्ते आहेत त्यांना ते समजावून सांगून यावर आपण योग्य मार्ग काढावा अशी मी आपल्याला विनंती करतो. साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के